अजितदादा नेहमी येतात पण यावेळेस अजितदादा बाहेर आहेत. अरे काय तुषार आहे अरे अभिवादन करायला तुम्ही पोहोचलात, काय भावना आहेत? लाखोंनी संख्येने अनुयायी या ठिकाणी पोहोचले. शेवटी हे एक प्रेरणास्थान आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातून देशातून लाखो लोक इथं येत असतात, एक अभिवादन करत असतात आणि एक अभिवादन करून एक तिथून एक त्यांना एक प्रेरणा मिळते. त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो अनुयायी आज इथं हजर आहेत. मी त्या सर्वांचं एक या राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली, त्याचा आढावा घेतला आपण. प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो. आज इथं सर्वांनाच ट्रॅफिक पासून ते पार इथं मेन स्तंभापर्यंत जिथं आपण नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आपण तर आज सगळं आज समोर इथं पाहत आहे. प्रकाश आंबेडकर सकाळी अभिवादनाला आले होते. त्यांनी शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितले, पण अजूनही सुविधा अपुऱ्या आहेत, अधुऱ्या आहेत असं म्हटले. सरकारसोबत ते यावर्षी चर्चा करणार आहेत. काय नेमक्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत, तुम्ही याचा आढावा घेणार आहात? या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात, कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे, कुठं अजून आपण कमी पडतोय. त्यातनं भविष्यामध्ये जे काय जेवढं काय इथं सेवा सुविधासाठी जे काय करता येईल तेव्हा इथं करते मदत करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय काय जिथं काय काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल. धन्यवाद. धन्यवाद. मी हेच सांगतो, इथून पुढे खालीच घेऊ. बाहेर होतो, पुढच्या आठवड्यात जाणार आहे मी. नाराज वगैरे आजचा शौर्य दिन आज कार्यक्रम काय का ना, आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये ऐका ना, नवीन वर्षामध्ये अजिबात नाराज वगैरे नाही. मी ऐका ना, मी बाहेर गेलो होतो, बाहेर परदेशामध्ये गेलो 10 वर्ष गेलो नव्हतो. आता कुठं गेलो तरी लगेच कुठंतरी नाराज वगैरे हे खरं तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती, तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत. कुठं ब्रेकिंग कुठली न्यूज करायची त्यात थोडं जरा सगळ्यांनी थोडं हे करावं की जरा मला पण शेवटी भावना आहे. 10 वर्ष मी पण आमदार होतो, मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो नव्हतो. मला पण वाटतं परदेशात जावं, कुठंतरी कधीतरी यावं. आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत, कॉलेजची मित्रमंडळी बाहेर आहेत, त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता, त्यामुळे गेलो होतो. त्यामुळे मी कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठेही त्यात कुठं तथ्य नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिघं प्रमुख खूप चांगलं या राज्यामध्ये या राज्याला काम पूर्वीतीने केलेलंच आहे आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम हे तिन्ही नेते खूप चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आज तुम्हाला सगळ्या मीडियाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. बीड प्रकरणात या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं, मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेवटी आता तपास सुरू आहे. काल ते शरण गेलेले वाल्मिकजी कराड, त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई 100% केली जाईल, जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, धनंजय मुंडेचा मी तुम्हाला प्रामाणिक मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू देतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते आपल्याला वाटतं. व्हिडिओ व्हायरल होता, त्यांचा संबंध आहे, पान हलत नाही, आपण नाही म्हणता. नाही पंकजाताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेते आहेत, धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत. आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही शेवटी ठीक आहे, मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्राने कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाहीये. त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा की मला पहिल्यांदा 2025 मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून? 2025 मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल. खूप चांगल्या म्हणजे इथं जनता आनंदी राहील, शेतकरी आनंदी राहील, सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंदी दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो. पदभाराचा मुहूर्त मी मुहूर्त पाळणार मी मुहूर्त पाळणारा माणूस नाहीये.
तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस हे करेल. मी आता ह्या आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय. शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केलं त्या जनतेने सत्कार पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे. पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख माझा स्वभाव पहिल्यापासून जनतेमध्ये जाणं. एक आता इंदापूर तालुक्यात 3-4 दिवस मी इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे थांबणार नाहीत. खरं हे आपल्याच माध्यमातून सारखं पैसे थांबतील असं होतं. लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत. लाडक्या बहिणीला अजून भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. अजिबात काही नाही. सगळं तुमच्या मनासारखं व्यवस्थित होईल. अजिबात रस्सीकेच नाही. राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. मी आता या बाबतीमध्ये तुम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठांचा आहे. पालकमंत्री का आवडणार नाही आम्हाला? शेवटी आमचा नेता नाही पालकमंत्री तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या. या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच होतील. बस धन्यवाद. वाटत नाही का तुम्हाला? अजिबात लेट वगैरे नाही. ऐका ना, लेट वगैरे अजिबात नाहीये. नवीन वर्षे थोडं काय गोष्टीमध्ये थोडं नेते मंडळी थोडे बाहेर आहेत. ते आल्यानंतर योग्य तो निर्णय होईल आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब होतील. धन्यवाद. आपले राज्याचे आपले देशाचे पंतप्रधान दुखवटा उद्या मला वाटतं 2 तारखेपर्यंत मला वाटतं हे आहे. त्यानंतर सगळे पदभार घेतील. पदभार हे खरं तुम्हाला काहीतरी मला वाटतं काहीतरी हे पाहिजे असतं. पण अजिबात ब्रेकिंग न्यूज वगैरे काय नाही. आणि हे राज्य तुम्हाला बघा येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये हे राज्य तुम्हाला कुठं किती पुढे गेलेलं दिसेल हे तुम्हाला आज मी तुम्हाला हे सांगतो. आणि आजच्या एका चांगल्या ठिकाणावर सांगतो. खाली घ्या.